नमस्कार मंडळी, सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राची सर्वात आवडती डिश चमचमीत भरली वांगी। गरमागरम भाकरी आणि त्यासोबत झणझणीत भरली वांगी। आहाहा, नाव ऐकूनच तोंडाला पाणी सुटतंय ना। चला तर मग अजिबात वेळ न वाया घालवता रेसिपी पाहूया। अगदी सोपी आणि टेस्टी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे शेंगदाणे। तर अगोदर आपण मसाला तयार करून घेऊ। तर मी ते साधारण 1.5 वाटी एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत। तर आता हे शेंगदाणे छान खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। छान लालसर रंग होईल तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। या अशा पद्धतीने लालसर छान भाजून घ्यायचे आहे, छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत। तर आता हे भाजून झालेले आहेत। तर यांना आता थोडं गार होऊ देऊ, म्हणजे गार झालं की याचे साल काढता येतील। तोपर्यंत दुसरा मसाला आपण तयार करून घेऊ। तर मी इथे 2 चमचे धने घेतलेले आहेत। त्यानंतर मी 1 चमचा जिरं घेतलेला आहे। त्यानंतर तीळ घेतलेला आहे। तर तीळ मी हे 2 चमचे घेतलेले आहेत। तर आता हे तिघही जिन्नस छान भाजून घ्यायचे आहेत। छान लालसर होईपर्यंत भाजायचं आहे, कारण भाजल्याने बघा त्याचा छान स्मेल येतो, छान चव येते, म्हणून भाजून घ्यायचं आहे। नंतर त्यात मी 2 ते 3 चमचे खोबरं किसून घेतलेलं होतं, जे काळ्या पाटीचं खोबरं येतं ते। तर ते 2 ते 3 चमचे टाकून घेतले। त्यांनाही छान खरपूस असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर आता हे छान भाजून झालेलं आहे। तर त्याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते। तर यालाही थोडं गार होऊ देऊ। आता तोपर्यंत शेंगदाणे गार झालेले आहे, त्यांचं साल काढून घेऊ। साल काढून छान त्यांना पाकवून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याला मिक्सरमध्ये फिरवायचं आहे। आता याचं साल काढून झालं आहे। आता हे पण गार झालेलं आहे। तर अगोदर आपण धने, खोबरं, जिरं, तीळ हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। आता हे छान बारीक करून घ्यायचं आहे। तर बघू शकतात अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यात टाकून घ्यायचे शेंगदाणे। त्यानंतर त्यात काही मसाले टाकून घेऊ। तर मी ते लाल मिरची पावडर घेतलेला आहे 2 चमचे। त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकून घेतलेला आहे। त्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे। कढीपत्ता टाकून बारीक करा, खूप छान भाजी लागते। त्यानंतर थोडंसं मीठ अगदी थोडं घाला, कारण नंतर अजून ज्यावेळेला आपण पाणी ॲड करतो भाजी, त्यावेळेला मिठाची लेवल ही कमी होते। त्यानंतर परत अजून मीठ ॲड करावं लागेल, पण आताच जर मीठ जास्त टाकलं तर ती भाजी खारी होण्याची शक्यता असते। तर बघा छान मस्त हिरवीगार वांगे घेतलेत आणि हिवाळ्यात तर वांगे खूप छान मिळतात। या दिवसात वांगे खूप छान लागतात, खायलाही कळसट अजिबात लागत नाही। तर मी ते छान हिरवीगार वांगे घेतलेले आहेत। त्यांना आहे ना देठपर्यंत काप द्यायचे आहेत, म्हणजे देठपर्यंत कापून घ्यायचे आहेत। असे 4 भाग करून घ्यायचे। त्याचे 4 वेगवेगळे भाग करू नका, देठपर्यंतच सुरीने कट मारा। आता मी सर्वच वांगे चिरून घेते। तर वांग्यांना आता मीठ लावून घ्यायचं आहे, कारण मसाला लावल्यानंतर ज्यावेळेला आपण वांग्याची भाजी खातो, भाजी तयार झाल्यानंतर त्यावेळेला वांगे साधी लागतात, फिकी लागतात, म्हणून त्याला अगोदरच मीठ लावून घ्यायचं आहे। मीठ लावून 2 ते 3 मिनटं ठेवून द्यायचं। आता दाण्यांचा कूटही छान बारीक करून झालेला आहे। आता हा मसाला आपल्याला वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे। तर हे अशा पद्धतीने वांग्यांमध्ये दाबून भरायचं, जेवढा भरता आला तेवढा भरायचा, पण पूर्ण वांगे व्यवस्थित असे भरून घ्यायचे आहेत। आणि त्याला एकदा थोडं हलकं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे दाण्याचं कूट कसं त्याला असं धरून राहील, घट्ट असं पॅक होऊन जाईल वांगं। त्यामुळे अशा पद्धतीने सर्व वांगे भरून घ्यायचे आहेत। तर चला मी बाकीचे वांगे तोपर्यंत भरून घेते। बघा आता इथे वांगे सर्व भरून झालेली आहेत। तर बाकीचा जो मसाला आहे तोही लागणार आहे। या अशा पद्धतीने भरून घ्यायचे। तर मी बघा कुकरमध्ये अगदी पटकन 1 ते 2 शिट्टीमध्ये बनवणार आहे। कढईत लावणार थोडा वेळ लागेल, पण कुकरमध्ये अगदी झटपट आणि छानशी दाटसर घट्ट ग्रेव्ही तयार होते। तर कुकरमध्ये अगोदर मी 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर मी त्यात वांगे टाकून घेणार आहे। आता यात मी सर्वच वांगे टाकून घेते।
तर आता हे वांगे चमच्याने छान व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत। सर्व बाजू व्यवस्थित पलटवून घ्यायचे आहेत म्हणजे छान शेकल्या जातील। आता त्यात टाकायचा आहे पुन्हा कढीपत्ता। बघा आता कढीपत्ता हा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही तर नाही टाकला तरी चालेल, पण कढीपत्ता टाकला तर चव खूप छान लागते। त्यानंतर राहिलेला जो दाण्यांचा कूट आहे, जो दाण्यांचा मसाला आपण बनवून घेतलेला होता तो टाकून घ्यायचा आहे। आता यालाही छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर यावेळेला गॅस थोडा कमीच ठेवा म्हणजे मसाला लागणार नाही। आता हे छान मिक्स करून झालेलं आहे, तर त्यात मी आता जरा थोडंसं पाणी टाकून घेते म्हणजे त्याला कसं आहे ना, उकळलं की छान तर्री येईल, मसाला छान घट्ट होईल। हे बघा असं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला जेवढी ग्रेव्ही बनवायची आहे तेवढं तुम्ही यात पाणी टाकून घ्याल। तर मी परत एकदा थोडं पाणी टाकून घेते। तर आता काय आहे ना, ही भाजी उकळली, याला उकळ आली की मीठ चेक करून घ्या, कारण आपण ऑलरेडी मसाला बारीक करत असताना मीठ टाकून घेतलेलं होतं। आता परत पाणी ॲड केलेलं आहे म्हणून मीठ कमी होऊ शकतं, म्हणून मीठ चेक करून घ्या। तर मला मीठ थोडं कमी वाटलं म्हणून मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे। तर याला मिक्स करून छान उकळ येऊ देईल। आता याला छान उकळ आली की अगदी 2 ते 3 शिट्टीमध्ये ही वांग्याची भाजी तयार होऊन जाते। वांगे शिजून जातात, ग्रेव्ही पण खूप छान तयार होते। तर तुम्ही बघू शकता कसली भारी भाजी तयार झालेली आहे, खूपच छान। वांगे पण बघू शकतात छान शिजलेली आहेत आणि छान तर्रीदार मस्त वांग्याची भाजी तयार झालेली आहे। तर ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकतात, भाकरीसोबत तर खूप छान लागते। तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या अशाच नवीन चमचमीत रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।